Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगना पडेगा, एक राष्ट्र के लिए। पिंपरी येथील लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान करीत असलेली माणूस धर्माची पेरणी हा धार्मिक सौंदर्याचा वास्तुपाठ आहे, असे गौरव उद्गार 19व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी SM जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे येथे सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी काढले। पाली मराठी भाषेचे पहिले शब्दकोशाकार लोकशिक्षक बाबा भारती यांच्या जन्मशताब्दी निमित्त लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान आयोजित जीवनगौरव पुरस्कार करताना डॉक्टर श्रीपाल सबनीस बोलत होते। माजी खासदार रामसेठ ठाकूर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। तसेच रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख, सहसचिव प्राचार्य डॉक्टर शिवलिंग मेनकुंदळे, सहसचिव प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मोरे, सहसचिव बंडू पवार, पद्मा दळवी आणि लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती। याप्रसंगी सनदी अधिकारी आणि रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांना लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव तसेच ज्येष्ठ लेखिका ललिता सबनीस यांना श्रीमती सखुबाई सबनीस भारती आई सन्मान प्रदान करून गौरवण्यात आलं। डॉक्टर श्रीपाल सबनीस बोलताना पुढे म्हणाले की सध्याच्या काळात जगात सर्वत्र अशांतता, द्वेष वाढीस लागला असून सांस्कृतिक मूल्यांचा या ऱ्हासापर्वात बाबा भारती प्रतिष्ठानचे जातपात आणि धर्मविरहित कार्य मानवता अधोरेखित करत आहे। निष्कलंक चारित्र्याचे अधिकारी असलेले चंद्रकांत दळवी यांच्या व्यक्तिमत्वात गाडगेबाबांचे संतत्व आणि गांधीजींचा सेवाभाव उतरला आहे। मानदेश आता दळवी यांच्या नावाने ओळखला जातो। त्यांच्या निढळ गावाच्या विकासावर प्रसिद्ध असलेले ग्रंथ हा जणू ग्रामीण गीता आहे। अण्णा हजारे आणि पोपटराव पवार यांच्या नामावलीत त्यांनी स्थान प्राप्त केलं आहे। अर्थातच सौभाग्यवती पद्मा दळवी यांचे मोठे योगदान चंद्रकांत दळवी यांच्या कार्याच्या पाठीमागे आहे। सत्काराला उत्तर देताना चंद्रकांत दळवी बोलताना पुढे म्हणाले की जीवनात संधी मिळणे महत्त्वाचे असते। सुमारे 40 वर्षापासून निढळ या माझ्या गावच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे। कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लोकशिक्षक बाबा भारती यांचे कार्य एक समान आहे अशी भावना आणि ललित सबनीस यांनी पाली भाषेच्या संदर्भात खूप मोठे कार्य करणाऱ्या बाबा भारती यांना सखुबाई भारती यांची मोलाची साथ होती। आपल्या आईवडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ महेंद्र भारती जे सेवा करीत आहेत त्यांचा थोडासा अंगीकार तरुण पिढीने केल्यास वृद्धाश्रम बंद होतील अशी कृतज्ञता देखील व्यक्त केली। रामसेठ ठाकूर यांनी अध्यक्षीय मनोगतातून कर्मवीर अण्णाच्या शाळेत कमवा आणि शिका योजनेतून मी शिकलो, शिक्षक झालो आणि पुढे उद्योजक होऊन समाजकारणात आलो। राजकारणात कधीही कोणाशी शत्रुत्व पत्करले नाही अशा शब्दात आपला जीवन प्रवास कथन केला। बाबा भारती आणि सखुबाई भारती यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला। प्राचार्य डॉक्टर पांडुरंग भोसले यांनी प्रास्ताविक केलं तर प्राध्यापक डॉक्टर कामयानी सुर्वे यांनी मानपत्राचं वाचन केलं। पुरुषोत्तम सदाफुले, प्राचार्य डॉक्टर अरुण आंधळे, प्राचार्य ST साळुंखे, संजय मोहिते, अरुण गराडे, प्रभाकर वाघोले, रवींद्र भारती, मनीष भारती, प्रकाश कांबळे, विजय कांबळे, सचिन कांबळे यांनी संयोजनात सहकार्य केलं तर सीमा गांधी यांनी सूत्रसंचलन केलं आणि महेंद्र भारती यांनी आभार प्रदर्शन केलं, अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली। महात्मा फुले विद्यालय पिंपरी पुणेचे प्राचार्य माननीय डॉक्टर पांडुरंग भोसले सरांना मी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती करते। पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले लक्ष्मीबाई भाऊराव पाटील
सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करतो. आणि गेल्या 20 वर्षांपासून पुण्यनगरीमध्ये लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान ज्यांनी स्थापन केलं ते आदरणीय महेंद्र भारती साहेब, जे वडिलांच्या ज्या बाबा भारतींनी बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर काम केलं आणि त्यांच्या हयातीमध्ये त्यांचं चरित्र लिहून त्यांनी या ठिकाणी सादर केलेलं आहे. हे जगातलं कदाचित पहिलं उदाहरण असेल. त्याच्याबरोबर राहून पाली भाषेवरती त्यांनी या ठिकाणी प्रचंड मोठं काम केलं. आणि आज मराठी पाली भाषेचा शब्दकोश पहिला महाराष्ट्र शासनानं त्यांच्या हयातीनंतर भारती सरांच्या माध्यमातून प्रकाशित केलेला आहे. नुकताच या ठिकाणी पाली भाषेला अज्ञात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. गेल्या वर्षभरामध्ये 12 कार्यक्रम घेऊन अनेक प्रकारच्या जे पाली भाषेचे अभ्यासक आहेत त्या अभ्यासकांना पुढे आणण्याचं काम महेंद्र भारती साहेब करतायत. पाली भाषेचा या ठिकाणी प्रचार आणि प्रसार करण्याचं काम करतायत. आणि जे बौद्ध तत्वज्ञान जे पाली भाषेमध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्याला एक जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याचं काम ते करतायत. आणि त्या कार्याचा काही वर्षांपासून मी सहभागीदार होतो. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या सामाजिक असो, आर्थिक असो, शैक्षणिक असो, राजकीय असो, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी जी माणसं आहेत त्या माणसांना निवडून त्यांचं कार्य लक्षात घेऊन त्यांना जीवन गौरव देण्याचं काम ते गेल्या काही वर्षांपासून करतायत. आणि म्हणून पद्मश्रीपासून ते सामाजिक असो, शैक्षणिक असो, अशा विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांनी हे पुरस्कार दिलेले आहेत. आणि या सगळ्या अलीकडच्या कालखंडामध्ये पद्मभूषण डॉक्टर कर्नूल गौरव पाटलांनी जे स्वप्न पाहिलं, जे 1989 पासून या ठिकाणी आदरणीय सरदारजी पवार साहेब त्या कर्मवीरांचे स्वप्न पूर्ण करण्याचं काम करतायत. आणि अलीकडच्या काळामध्ये बदलत्या काळाची सर्व आव्हानं ओळखून जी रयत शिक्षण संस्था संपूर्ण महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामधली एक प्रयोगशाळा कशी ठरेल यासाठीचं प्रचंड मोठं काम गेल्या काही वर्षामध्ये आदरणीय रवी साहेब करतायत. आणि मग त्यांनी महाराष्ट्रातल्या अनेक शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसांचा त्यांनी अभ्यास केला, त्यांनी विचार केला. आणि अलीकडच्या कालखंडामध्ये AI नावाचं नवीन जे काही येत आहे, नवीन ज्ञानाचं क्षेत्र पुढे होत आहे, तर त्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी फार प्रचंड गतीनं काम रवी साहेब करतायत. इंटरनेटिव्ह बोर्डच्या माध्यमातून खरं आणि फळ्यामध्ये अडकलेला शिक्षक त्यांनी इंटरनेटिव्ह बोर्डपर्यंत नेलेला आहे. विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाला पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून लोकशिक्षक बाबा भारती हा जो जीवन गौरव पुरस्कार आहे तो या 2025चा त्याला जाहीर केला. आणि संपूर्ण रयत सेवकांना आम्हाला अतिशय आनंदाची आहे, अतिशय समाधानाची गोष्ट आहे. आणि मग हे सगळं करत असताना त्यांनी म्हटलं की आमच्या या ज्या रयत संकुलामध्ये आपण रयत संकुलाच्या माध्यमातून कार्यक्रम घेत असू तर रयतेचे आमचे सर्व पदाधिकारी यावेत. आणि म्हणून या ठिकाणी सचिव साहेब आहेत, सहसचिव साहेब आहेत, बाकीचे सगळे पदाधिकारी आहेत, आजी माजी पदाधिकारी आहेत. आपण सर्व रयतचे सेवक आहोत, विविध क्षेत्रामध्ये काम करणारी सगळी मंडळी आहोत. आपण या सगळ्या कार्यक्रमाचा साक्षीदार होत आहोत, सहभागीदार होत आहोत. हे अतिशय मनस्वी समाधान आहे. कारण ज्या विषमतादृष्टी समाजव्यवस्थेमधून समतादृष्टी समाजव्यवस्था निर्माण करण्याचं काम ज्या कर्मवीरांनी केलं त्या कर्मवीरांचं या ठिकाणी वाचा चालवण्याचं काम हे मंडळी करतायत. आणि त्याचा या ठिकाणी गौरव व्हावा हे आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. याचा आम्हाला सर्व मनस्वी समाधान वाटतंय. याचबरोबर त्याच्या आईचं स्मृती म्हणून ते ललिता सबनीस मॅडम ज्या काव्यक्षेत्रामध्ये आणि गेल्या 50 वर्षांपासून सबनीस साहेब अनेक प्रकारच्या आव्हानं स्वतः पेलतायत आणि त्या आव्हानांना सामोरं जात असताना सावलीसारखा सोबत करणाऱ्या आदरणीय ललिता सबनीस मॅडम त्यांना आई सन्मान पुरस्कार दिला जातोय. याचे आपल्या सर्वांना समाधान वाटतंय. आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्यामध्ये मी फारसा वेळ न थांबता या समग्र वाचाली दळवी साहेबांनी जो काही आदर्श उभा केलेला आहे हा आदर्श पुढे जाण्यासाठी त्यांना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो, मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि रसिको, फुल प्रतीक आनंदाचे, फुल प्रतीक मांगल्याचे आणि याच शब्दफुलांनी करते स्वागत मान्यवरांचे. वळूयात मान्यवरांच्या स्वागताकडे. आदरणीय लोकनेते माननीय रामशेठ ठाकूर, सदस्य मॅनेजिंग कौन्सिल रयत शिक्षण संस्था सातारा, सरांचे स्वागत करण्याची मी विनंती करते. आदरणीय महेंद्र भारती सरांना मी विनंती करते. आपण आदरणीय लोकनेते कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष रामशेठ ठाकूर यांचा इथे सन्मान होत आहे. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचे स्वागत करूया, सन्मान करूया. उद्देशिका, ग्रंथ आणि शाल असं स्वागताचं स्वरूप आहे. आणि यानंतर आदरणीय डॉक्टर श्रीपाल सबनीस सर, 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे हयात अध्यक्ष, सरांचं स्वागत करण्याची मी आदरणीय महेंद्र भारती सरांना विनंती करते. जोरदार टाळ झाले पाहिजे.
आदरणीय रिटायर्ड IAS ऑफिसर चेअरमन रयत शिक्षण संस्था सातारा माननीय चंद्रकांत दळवी सरांचा सन्मान करण्याची मी आदरणीय महेंद्र भारती सरांना विनंती करते. शाल आणि ग्रंथ देऊन आपण त्यांचं इथे स्वागत करत आहोत. आदरणीय ज्येष्ठ साहित्यिका ललिताताई सबनीस यांचे देखील स्वागत करण्याची मी माननीय महेंद्र भारती सरांना विनंती करते. आदरणीय रिटायर्ड IAS ऑफिसर सचिव रयत शिक्षण संस्था सातारा माननीय विकास देशमुख सरांचे स्वागत करण्याची मी विनंती करते महेंद्र भारती सरांना. सहसचिव उच्च शिक्षण विभाग रयत शिक्षण संस्था सातारा आदरणीय प्राचार्य डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे सरांचं देखील स्वागत करण्याची मी महेंद्र भारती सरांना विनंती करते. सहसचिव ऑडिट विभाग रयत शिक्षण संस्था सातारा माननीय प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मोरे सरांचे देखील स्वागत करण्याची मी महेंद्र भारती सरांना विनंती करते. सहसचिव माध्यमिक रयत शिक्षण संस्था सातारा आदरणीय BN पवार सरांचे देखील स्वागत करण्याची मी महेंद्र भारती सरांना विनंती करते. आदरणीय माननीय सदस्य जनरल बॉडी रयत शिक्षण आदरणीय दळवी मॅडम यांचं देखील येथे स्वागत करण्याची मी महेंद्र भारती सरांना विनंती करते. सर्व मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि मी माननीय प्राध्यापिका कामयानी सुर्वे यांना त्यांच्या मानपत्राचं वाचन करण्याची विनंती करते. नमस्कार. आदरणीय विचारमंच आणि विचारमंचासमोरील आपण सर्व समादरणीय लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान पिंपरी पुणे लोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव पुरस्कार 2025 मानपत्र प्रति माननीय चंद्रकांत दळवी साहेब रिटायर्ड IAS चेअरमन रयत शिक्षण संस्था सातारा. सप्रेम नमस्कार. सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून प्रशासनानं कार्यरत असलं पाहिजे अशी अपेक्षा लोकशाही शासन व्यवस्थेत प्रत्येक जण करत असतो. परंतु अशा लोकाभिमुख शासन व्यवस्थेसाठी समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत सूक्ष्म अभ्यास असणारी सर्वसामान्य माणसाचं दुःख वेदना प्रश्न परिस्थिती आणि अडीअडचणींची जाण असणारी आणि माणसाचं माणूसपण जपणारी भली माणसं प्रशासनात अधिकार पदावर असावी लागतात. उच्च जीवनमूल्य उदात्त हेतू कमालीचा ध्येयवाद अमर्याद कार्यक्षमता आणि काळाच्या पुढे पाहण्याची दृष्टी असणारे अधिकारी प्रशासनात नवी वाट निर्माण करतात. ही नवी वाट पुढच्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरत असते. समाजाचे सर्वांगीण उत्थान करत असते. महाराष्ट्राच्या प्रशासकीय क्षेत्रात आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यपद्धतीनं लोकविकासाचा नवा राजमार्ग दाखवणारं असंच एक ध्येयवेळ व्यक्तिमत्व म्हणजे माजी सनदी अधिकारी व साताऱ्याच्या रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांत दळवी साहेब. शूरवीरांची आणि क्रांतिकारकांची भूमी असलेल्या ऐतिहासिक सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात असणाऱ्या निढळ या गावात सर्वसामान्य कुटुंबात आपला जन्म झाला. आसमानी संकटांशी झुंजणारा शेतकरी वर्ग काळजावर दुष्काळाच्या भरभरणाऱ्या भेगा घेऊन आभाळाकडे बघणारी काळी आई दुःख आणि नैराश्याच्या खोल गर्तेत बुडालेला बहुजन समाज असं सगळं भीषण वास्तव आपण बालपणापासूनच पाहत आला होता. पिढ्यानपिढ्या असं जगणं वाट्याला आलेला आपला समाज आता गलितगात्र झाला होता. विद्यार्थी दशेतील आपलं मन या परिस्थितीनं व्याकुळ झालं. ही परिस्थिती बदलली पाहिजे हा अट्टहास करू लागलं. शिक्षण हे सर्वांगीण परिवर्तनाचं महत्त्वाचं साधन आहे ही गोष्ट आपण शाळकरी वयातच जाणली.
बुद्धीचं सामर्थ्य सर्वश्रेष्ठ असतं हे जाणून आपण अखंड व्यासंग करण्याचं ठरवलं. एक विद्वान, अभ्यासू, जिज्ञासू आणि ध्येयवादी विद्यार्थी अशी आपली ओळख निर्माण झाली. राहुरीच्या कृषी विद्यापीठातून MSc ॲग्री ही पदव्युत्तर पदवी आपण सुवर्ण पदकासह संपादन केली. आता आपल्या समोर बालपणापासून उरात जपलेलं आपलं ध्येय होतं, या समाजाचं सर्वांगीण परिवर्तन. हे परिवर्तन घडवण्यासाठी आपण लोकसेवा आयोगाच्या अधिकार पदाच्या परीक्षांकडे लक्ष केंद्रित केलं. 1983 साली आपणास उद्दिष्ट प्राप्ती झाली. भारतीय प्रशासकीय सेवेच्या 1995च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे अधिकारी म्हणून आपल्या कारकिर्दीला बहर आला. राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणाले होते, भारत जाणून घ्यायचा असेल तर खेड्यांकडे चला. आपण जर प्रत्यक्ष खेडेगावातून आला होतात, त्यामुळे समाजाच्या सर्व स्तरीय प्रश्नांचा वेध घेण्याचं सामर्थ्य आपल्या ठायी विकसित होत होतं. अतुलनीय कल्पकता आणि निर्भीड निर्णय क्षमता यामुळे अल्पावधीतच आपल्या कार्यपद्धतीची दखल राज्य सरकारला घ्यावी लागली. अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद भूषवतानाच आपणास महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचे सहसचिव म्हणून मंत्रालयात बोलावण्यात आलं. आपल्या कार्यकर्तृत्वाला झळाळी मिळाली. आपण संकल्पित केलेल्या असंख्य नाविन्यपूर्ण योजना महाराष्ट्रभर अंमलात आणल्या जाऊ लागल्या. वर्षानुवर्ष एकतर्फीपणे चालत आलेली प्रशासन पद्धतीच आपण नाकारली. लोकांच्या सक्रिय सहभागानं लोककल्याणकारी योजना राबवण्याचा आणि समाजात मूलभूत परिवर्तन करण्याचा नाविन्यपूर्ण शिरस्ताच आपण घालून दिला. त्यामुळे जागृतीची नवी लहर समाजात निर्माण झाली. स्वातंत्र्यानंतर कित्येक दशक न सुटलेल्या आणि जटिल रूप धारण केलेल्या कितीतरी समस्या आपल्या दूरदर्शीपणानं कायमच्याच मार्गी लागल्या. सन 2000 साली सुरू झालेलं संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान, सन 2003 साली सुरू झालेली हागणदारी मुक्त गाव योजना, 2007 साली सुरू झालेली महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना नव महाराष्ट्राची पायाभरणी करणाऱ्या ठरल्या. शतकानुशतक आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या हेवे दाव्यांना, भांडण तंट्यांना आणि भेद मत्सराला आपल्यामुळे कायमचीच तिलांजली मिळाली. आपण ग्रामीण महाराष्ट्रात ऐक्य घडवलं. दगडांच्या वर्षावाला कायम उत्सुक असणारे हात आपण समाज कार्याला लावले. नैसर्गिक विधींच्या बाबतीत देखील वर्षानुवर्ष ग्रामीण स्त्रीची कुचंबणाच होत होती. मराठी साहित्यात खेड्याचं वर्णन करताना नाकाला रुमाल लावावा लागला की समजायचं गाव आलं, अशी हेटाळणीची भाषा होती. आपल्या कल्पकतेतील केवळ एका योजनेनं या सर्व परिस्थितीला भूतकाळात बदलवून टाकलं. आपण महाराष्ट्राला स्वच्छतेचा मूलमंत्र दिला. प्रशासनाला जलद आणि गतिमान करणाऱ्या आपल्या झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल कार्यप्रणालीनं सरकारी काम आणि 6 महिने थांब ही म्हण व्यवहारातून कायमचीच मुर्दाबाद केली. आपण अस्तित्वात आणलेली ही कार्यप्रणाली पुढे महाराष्ट्र शासनाला देखील अंमलात आणण्याचा मोह झाला. हेच आपल्या प्रशासकीय कारकिर्दीला मिळालेलं सर्वात मोठं पारितोषिक म्हटलं पाहिजे. महाराष्ट्र राज्याचे जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालक म्हणून आपण उल्लेखनीय काम केलं. आपण सुरू केलेल्या ई-महाभूमी सारख्या राज्यव्यापी प्रकल्पामुळे भूमी अभिलेखाचं डिजिटायझेशन झालं. त्यामुळे जमिनीचे सातबारे ऑनलाईन मिळू लागले. एका ध्येयवेड्या विद्यार्थ्यानं शाळकरी वयात व्यवस्था परिवर्तनाचं स्वप्न पाहिलं होतं, ते अगदी स्वप्नवतरित्या वास्तवात आणलं. आपण अस्तित्वात आणलेली कार्यप्रणाली पुढच्या पिढ्यांपर्यंत जावी म्हणून आपण लेखणी हातात घेतली. आपला कार्यानुभव अक्षर केला. यातूनच निर्माण झाला झिरो पेंडन्सी व डेली डिस्पोजल हा लोकप्रिय ग्रंथ. आपण व्यवस्था परिवर्तनासाठी घेतलेली अपार मेहनत, केलेले अविरत कष्ट याबद्दल समाजानंही आपल्या प्रति पुरस्कार रूपी कृतज्ञता व्यक्त केली. महाराष्ट्र शासनाचा स्वच्छता दूत पुरस्कार, वसंतराव नाईक प्रतिष्ठानचा जलसंधारण पुरस्कार, महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचा महात्मा गांधी शांतता पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार, उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार
अशा असंख्य सन्मानांनी आपल्याला गौरवण्यात आलं आहे. प्रशासकीय कारकिर्दीत यशाची असंख्य शिखरं पादाक्रांत करत असताना आणि आपल्या कर्तृत्वानं आकाशाला गवसणी घालताना देखील आपण आपल्या गाव मातीला विसरला नाही. मातीशी असणारी नाळ घट्ट जपली. ज्या मातीत परिवर्तनाचं स्वप्न पाहिलं त्याच मातीला आपल्या निढळ गावाला देशातील स्मार्ट आणि मॉडर्न विलेज बनवून ते स्वप्न साकारही केलं. आजही आपण ग्रामविकासाचा हा निढळ पॅटर्न महाराष्ट्रभर राबवण्यासाठी सत्व फाउंडेशनच्या माध्यमातून कार्यरत आहात. अखंड कार्यप्रवण असणारी माणसं कधीच थकत नाही, कारण त्यांच्या कार्यातूनच त्यांना प्रेरणा आणि उत्साह मिळत असतो. आपण सेवानिवृत्तीनंतरही थांबला नाही. आज थोर समाज सुधारक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या आणि आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी करणाऱ्या रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन म्हणून आपण कार्य करीत आहात. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलाधिकारी म्हणून महाराष्ट्राच्या माननीय राज्यपालांनी आपल्याकडे अधिकार सोपवले आहेत. पुणे महानगरपालिकेच्या वारसा जतन समितीचे अध्यक्षपदही आपण भूषवित आहात. यशदा शिखर प्रशिक्षण संस्थेत व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून आपण आजही प्रशिक्षण देत आहात. शासकीय सेवेत वर्ग 1 व वर्ग 2 अधिकारी म्हणून सरळ सेवेनं नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांचं पालकत्व घेऊन आपलं मार्गदर्शन सुरूच आहे. हा प्रवास केवळ थक्क आणि थक्क करणारा आहे. आपली ही कारकीर्द आणि आपलं आभाळवेळं कर्तृत्व असामान्य असंच आहे. अखिल महाराष्ट्र भूमीच्या सेवार्थ आपण केलेल्या कार्याचा गौरव करताना आम्हाला विशेष आनंद आणि अभिमान वाटत आहे. म्हणूनच लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान पिंपरी पुणे यांच्या वतीनं सन 2025 चा लोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव पुरस्कार आम्ही आपणास कृतज्ञतापूर्वक प्रदान करीत आहोत. स्थळ पिंपरी पुणे, सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर 2025. महेंद्र भारती, अध्यक्ष लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान पुणे. हस्ते डॉक्टर श्रीपाल सबनीस सर. शब्दांकन माननीय प्राचार्य डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे साहेब, सहसचिव उच्च शिक्षण रयत शिक्षण संस्था सातारा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खर तर सरांचं कर्तृत्व शब्दात बांधणे म्हणजे चंद्र आणि सूर्याला मुठीत पकडण्यासारखं आहे. या प्रज्ञा सूर्याला लोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव पुरस्काराने पुरस्कृत करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. मी माननीय चंद्रकांत दळवी साहेबांचा गौरव करण्याची आदरणीय ज्येष्ठ साहित्यिक माननीय डॉक्टर श्रीपाल सबनीस सरांना, माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर सर, सदस्य मॅनेजिंग काउन्सिल रयत शिक्षण संस्था सातारा या आणि मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करते. पुणेरी पगडी, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि लोकशिक्षक बाबा भारती पुणेरी पगडी, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि लोकशिक्षक बाबा भारती यांची ग्रंथ संपदा देऊन येथे दळवी साहेबांचा गौरव होत आहे, सत्कार होत आहे. आणि आपण सर्वजण उभे राहून सरांना मानवंदना देत आहोत. यातच सर्व काही सामावलेलं आहे. एका जोरदार टाळ्यांनी आपण सन्मान करूया. लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने आज इथे आई सन्मान सोहळा आणखी माझा या ठिकाणी विशेष गौरव या ठिकाणी करण्यात येतो आहे. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित आहेत, ज्यांच्या हस्ते हा सत्कार माझा करण्यात आला ते 89व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर श्रीपाल सबनीस सर, ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होतो आहे. ते लोकनेते माननीय रामशेठ ठाकूर साहेब, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित आहेत रयत शिक्षण संस्थेचे सचिव आणि माझे सहकारी श्री विकास देशमुख, त्याचप्रमाणे ज्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला
आई सन्मान पुरस्कार देऊन त्या सौ ललिता सबनीस या ठिकाणी ज्यांच्या पुढाकाराने हा सगळा कार्यक्रम संपन्न होतो आहे. एक हाती म्हटलं तरी चालेल, प्रतिष्ठान नावाचंच दिसते. एक हाती प्रतिष्ठान, बाबा प्रतिष्ठान, तीन हाती. सदाफुले मामा आहेत, बरोबर आहे, बरोबर. तर बाबा प्रतिष्ठानच्या सन्माननीय श्री महेंद्र भारतीजी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. रे शिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर शिवलिंग मेनकुले, सहसचिव उच्च शिक्षण, प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मोरे, सहसचिव ऑडिट, त्याचप्रमाणे सहसचिव माध्यमिक शिक्षण श्री बंधू पवार, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असलेले प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते. सदाफुले मामा कुठे दिसत नाहीत, नेहमीप्रमाणे ते पडद्यामागे असतात. आणखी आपले सर्व सहकारी आचारागीर बसलेले. या कार्यक्रमासाठी इतक्या मोठ्या संख्येनं बाबा भारती प्रतिष्ठानचे सर्व बाबा भारतींच्यावर प्रेम करणारे बाबा भारती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, आणखी मोठ्या संख्येनं रयत शिक्षण संस्थेचे माझे सहकारी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे माझे मित्र परिवार आहेत, माझे कुटुंबीय आहेत. आणखी सगळ्यात शेवटी नाव घ्यायचंच आहे, तसं मगाशी ललिता सबनीसना प्रश्न पडला की त्यांचं नाव कसं घ्यायचं, तसं मलाही प्रश्न पडला तर मी सगळ्यात शेवटी त्यांचं नाव घेतलं. खरं तर एक गंमत आहे की मला पत्र महेंद्र भारती यांनी आणून दिलं आणि नेहमीप्रमाणे मी ते जवळ ठेवलं. म्हटलं की मोठं पत्र आहे, पुन्हा वाचूया. आणि ते तसंच माझ्या एका फोल्डरमध्ये राहिलं. 1.5 महिन्यांनी मी ते पत्र वाचल्यानंतर अरे म्हटलं एवढा मोठा पुरस्कार आपल्याला देऊ केलं ना, आपण त्यांना साधा अॅक्नॉलेज पण केलं नाही आणि त्यांच्याशी बोललो सुद्धा नाही. मला खूप खेद झाला. मी भारतीला फोन केला, म्हटलं सॉरी तुम्ही मला पत्र दिलं होतं परंतु मला आपल्याला सांगता आलं नाही. आणि मग मी त्यांना सांगितलं की एवढा मोठा सन्मान होतो आहे, तुम्ही करता आहात तर त्याच्यामध्ये मला आनंदच आहे हा पुरस्कार स्वीकारण्यामध्ये. आणि मग संमती दिल्यानंतर हा पुढचा सगळा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. खरं तर लोकशिक्षक बाबा भारती यांचं काम आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचं काम हे दोन्हीही लोकशिक्षकाचंच काम आहे, लोकशिक्षणाचंच काम आहे. खरं अण्णांनी 1910 साली वयाच्या 21व्या वर्षी समाजाच्या शिक्षणाचा विचार केला. ओगलेचा काच कारखाना, किर्लोस्करांचा नांगराचा कारखाना, कुंभारांचा कारखाना, याच्यामध्ये मार्केटिंग करत असताना गावाकडे खेडेपाड्यामध्ये गावांना फिरल्यानंतर असं लक्षात आलं की ही जर काही परिस्थिती आहे ती बदलायचं असेल तर फक्त शिक्षणच बदलू शकते. आणि त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करायचं ठरवलं. 1919 साली रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि आज 106-107 वर्षानंतर खऱ्या अर्थाने तिचा वटवृक्ष झाला आहे. आणि महाराष्ट्राच्या मातीचं सोनं करायचं काम खऱ्या अर्थानं कर्मवीरांच्या ह्या रयत शिक्षण संस्थेने केलं आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. त्याच कालखंडामध्ये त्यांच्याच बरोबर म्हटलं तरी चालेल, त्या कालावधीमध्ये बाबा भारतींनी लोकशिक्षणाचं काम सुरू केलं. आणि लोकशिक्षणाचं काम करत असताना अत्यंत प्रभावशाली काम त्यांनी जे केलं आहे ते पाली भाषेच्या संदर्भामध्ये केलं आहे. पाली भाषा ही गौतम बुद्धाची भाषा आणि त्या भाषेच्या आधारावर बुद्ध संप्रदायाचा खऱ्या अर्थानं प्रचार आणि प्रसिद्धी झाली. तर त्या पाली भाषेचं मराठी भाषिकांना ती भाषा सहज समजावी, सहज उद्गत व्हावी म्हणून त्यांनी पाली आणखी मराठी भाषेचा शब्दकोश तयार केला. हे सगळ्यातलं महत्त्वाचं काम माझ्या दृष्टिकोनातून
त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये केलं. शिक्षण म्हणजे केवळ वाचन लेखन नव्हे तर चांगले नागरिक घडवण्याचे साधन आहे असं मानून बाबा भारतींनी खूप मोठ्या प्रमाणावर लोकशिक्षणाचं काम केलं. बाबा भारती प्रतिष्ठानच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, रयत शिक्षण संस्थेचे आधारस्तंभ, बॅरिस्टर अंतोलेला पराभूत करणारे आणि दिबा पाटलांना पराभूत करणारे असे दिग्गज राजकारणी शरद पवार साहेबांचा विश्वास संपादन करणारेही अत्यंत निर्मळ मनाचे, उदार अंतःकरणाचे आणि आदिवासी भागामध्ये बेस्ट कॉलेज निर्माण करणारे मोखाड्याला सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब, ज्यांचा सन्मान बाबा भारती या पवित्र नावाच्या जीवन गौरव पुरस्काराने आपण करू शकलो. ते परम आदरणीय चंद्रकांतजी दळवी, आदरणीय दळवीताई, त्यांचे सर्व चिरंजीव, जावाई, कन्या, सुनबाई, बंधुराज, वहिनी, त्याचबरोबर सखुताई भारती यांच्या नावाचा पुरस्कार ज्यांना मिळाला त्या ललिता सबनीस, रयतचे एक आधारस्तंभ म्हणा किंवा एक विकास पुरुष आमचे सन्मित्र सन्माननीय विकास देशमुख, त्याचबरोबर बसवेश्वराचा विचार आपल्या कृतीमध्ये समतेच्या रूपाने आणणारे आणि रयतची सेवा सर्वार्थानं भाऊराव अण्णांच्या वारशात रुजू करणारे सन्माननीय डॉक्टर मेनकुदळे, प्राचार्य डॉक्टर मोरे, प्राचार्य सर्व प्राचार्य पवार, या शाखेचे विविध शाखेचे सर्व प्राध्यापक आणि प्राचार्य आणि बंधू भगिनींनो, महेंद्र भारती हा एक वेगळा अशा प्रकारचा आधुनिक काळातला एक आदर्श अशा प्रकारचा मुलगा आहे की ज्याला आपल्या बापाची विद्वत्ता जाणवली, भावली आणि बापाचा विचार, बापाचं तत्वज्ञान आजच्या काळामध्ये अत्यंत आवश्यक असल्याचं त्याने जाणवलं. असे महेंद्र भारती, त्याचबरोबर महेंद्र भारतीच्या विधायक कार्याशी आणि ध्येयवादाशी संपूर्णपणानं एकरूप होणारे तुमच्या रयतचे प्राचार्य पांडुरंग भोसले आणि आमचे सर्वार्थाचे साहित्य संस्कृतीचं पुण्य पेरणारे पुरुषोत्तम सदाफुले मामा, इतकं एकरूपता या तिघांमध्ये आहे की गेली वर्षभर मी हा कार्यक्रम वेगवेगळ्या रूपामध्ये अनुभवतो आहे. हा पहिला पुरस्कार नाही, गेली 12 महिन्यात प्रत्येक महिन्याला पुरस्कार देत आलेले आहेत आणि त्या पुरस्काराचं महत्व यासाठी आहे की बाबा भारती बुद्धिस्ट आणि बुद्धिस्ट असूनही हिंदू धर्माशी संवाद करणारे, संवाद साधणारे, विद्वत्तेच्या पातळीवरती माणूसपणाला जोडणारे अशा प्रकारचे ते ग्रस्त होते. मी त्यांना पाहिलेले पण इस्लामपूरच्या डॉक्टर जावडेकरांचं लेखनी म्हणून त्यांनी काम केले. एक शिक्षक, साधा शिक्षक असताना लेखनी म्हणून काम करायचे. ब्राह्मण ग्रस्तांच्या विद्वत्तेचं लेखन काम करणारे बाबा भारती. धम्मपदाचा पुस्तक लिहिल्यानंतर ते पुस्तक त्यांच्या पत्नीला, ब्राह्मण गुरुच्या ब्राह्मण पत्नीला अर्पण करणारे बाबा भारती. मंत्री नावाचं कुटुंब त्या गावातलं, अशा ब्राह्मण 3-4 कुटुंबाशी अत्यंत जवळचे संबंध बाबा भारतीचे होते. थायलंड, लंका, जपानचे बौद्ध भिक्खू त्यांचा पत्रावर होता, त्यांच्याशी येणं जाणं होतं. बाबासाहेब आंबेडकरांच्या जिवंतपणी त्यांचं चरित्र लिहून त्यांना सादर करणं
बौद्ध विधी, संस्कार विधी याच्या निमित्तानं संबंध इस्लामपूरचा आणि सातारा जिल्ह्याचा संबंध परिसर निर्माण करणं, त्याच्यामध्ये संबंध सत्याची प्रेरणा देणं, अशा प्रकारचं एक शिक्षक लोकशिक्षक झाला. आणि त्या लोकशिक्षकाची जन्मशताब्दी गेली वर्षभर साजरी झाली महाराष्ट्रामध्ये. त्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं सर्व हिंदू मान्यवर मानदंडांना एकाही बुद्धिस्ट माणसाला मला वाटतं त्यांनी पुरस्कार दिला नाही. सुरुवात माझ्यापासून केली आणि आज शेवट आता आमच्या दळवी साहेबांपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. बाबा भारतीच्या देवाला आम्ही पात्र नक्कीच आहोत, वादच नाही. पण बाबा भारतींच्या चिरंजीवाच्या मनामध्ये, मेंदूमध्ये जात नाही, कारण तो खरा बुद्धिस्ट आहे. जो जात मानत नाही तो खरा बुद्धिस्ट आहे. सध्याच्या काळामध्ये संबंध विसंवाद आहेत. जनात अशांतता, मनात अशांतता, जगात अशांतता, अशा अशांत विश्वाला शांत करण्याची प्रक्रिया बाबा भारतीच्या रूपानं हे संबंध निर्माण करण्याची भूमिका महेंद्र भारती आणि संबंध त्यांच्या सहकार्याची आहे. महेंद्र भारतीचा एवढा आणि बाबा भारतीच्या देवाताची एवढे एकरूप झाले मामा आणि तुमचे पांडुरंग भोसले की मी कल्पना करू शकत नाही की एकरूपता मला फार महत्वाची वाटते. यांचे धर्म वेगळे पण एक वाक्य देवादामध्ये आहे. सगळ्यात महत्वाचं आजही मला नवल वाटलं, सीमाताई गांधी या जैन धर्मीय आहेत, बौद्ध धर्मीय बाबा भारतीच्या कार्यक्रमाचं त्यांनी वर्षभर संचलन केलं. पण आज काय म्हणले की त्यांनी काय ते पंढरीची वारी काय म्हणला तो तुम्ही आई आणि काय सांगा. आई म्हणजे गगन भरारी आणि बाबा म्हणजे पंढरीची वारी. ही अशी इतकी सुंदर व्याख्या आई आणि बाबाची त्यांनी केलेली आहे. आणि बुद्धाचं तत्वज्ञान जैन धर्मीय संस्कारात वाढलेली एखादी स्त्री इतक्या एकरूपते, इतक्या उत्कटपणे, इतक्या तादात्म्य पाहून ते मांडतात, याच्यापेक्षा धार्मिक सौहार्दाचं दुसरं उदाहरण असू शकत नाही. माननीय रामशेठ ठाकूर सरांना मी विनंती करते. सर, आपले विचार घेऊन ऐकण्यास आम्ही उत्सुक आहोत. हे माझी इतकं या पद्धतीनं सबनीस साहेबांनी पण असं सांगितलं आणि दळवी साहेबांनी पण सांगितलं, रामशेठ ठाकूर. मी राम ठाकूरच आहे, अजून रामशेठ ठाकूर काय झालेला नाही. नंतर मला रामशेठ बोलायला लागले म्हणून रामशेठ ठाकूर झालो. अण्णांच्या त्या रेतच्या एका शाळेमुळे मी 8वी ते 11वी शिकलो, जुनी 11वी. त्याच्यानंतर कमवान शिकावी नाही सातारा जाऊन शिक्षक झालो, म्हणजे ग्रॅज्युएट झालो, BEd झालो, शिक्षक झालो. अचानक संधी मिळाली आणि मग उद्योजक झालो. 1976ला उद्योजक झालो आणि 1998ला म्हणजे इतक्या वर्षानंतर मला अजून काही लोकांनी मला सांगितलं तुम्ही खासदार केलं उभे राहा. म्हटलं खासदार की माझा धंदाच नाही, काय मला त्यातला अजिबात गवाही नाही कधी केलेलं, आणि खासदार केलं उभं राहा. आणि साहेब आपण म्हणताय त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध मला ढकललं. माझ्या डोक्यात विचार आला, म्हटलं चला आता मी 76 ते 98 म्हणजे 22 वर्ष दगड मातीचा धंदा करत होतो. त्या भेटलो होतो पूर्ण आणखी. म्हणलं पहिलं शिक्षण किती वर्ष केलं आणि मग आता काय लोक म्हणतात जा दिल्लीला, तर चला जाऊया. केवळ की निवडून नाही आलो तर भिंतीवर नाव तर राहील लोकसभेचा उमेदवार म्हणून निवडणुकीला उभं राहिलो. आणि काय कुणाचं लोकांची करामत, लोकांना कसा तरी मी आवडलो, कारण लोकांच्यात होतो ना, उद्योगात गेलो. पण जे काही सामाजिक काम करत होते, काय शाळा असेल, देऊळ असेल, खेळ असेल, भजन मोठे असेल, बाकी काय 2-5 हजार देणगी देत होतो. ती सवय घरातून जी लागली होती, आई वडिलांची गीता मदत करायची आणि अण्णांनी शिकवलेलं, त्यामुळे त्यांच्या आशीर्वादानं मी खासदार झालो. तर त्याच्यामुळे माझं काय अशातलं मला वाटत नाही, त्यांनी शिकवलं होतं आणि त्याचं फळ मला मिळालं असंच मी समजेल तुम्हाला साधारणतः. मित्रांनो, खासदार झालो त्याच्यानंतर फक्त 2दाच खासदार झालो. म्हणजे 2दा म्हणजे 47व्या वर्षी मी पहिली निवडणूक लढवली. कुठलं ग्रामपंचायत नाही, नगरपालिका नाही, जिल्हा परिषद नाही, आमदारकी नाही, काही नाही. डायरेक्ट
डायरेक्ट खासदारकीला उभं राहिलो होतो वयाच्या 47 वर्षी. आणि एकदा 6 वर्षातच सरकार पडून मी कारणीभूत होतोच. म्हणजे 270 विरुद्ध 270. आणि माझं एकुलचं एक मत होतं की माझं त्याच्यात जात नव्हतं, मी इकडचा तिकडे झालो असतो, म्हणजे भाजपच्या बाजूने मतदान केलं असतं तर सरकार टिकलं. पण पवार साहेब त्या विरोधी पक्षाने होते, मी त्यांच्याकडे मला गेलो, शिंदे साहेब जे होते माधवराव शिंदे, तर त्यांनी घेऊन गेले सोनिया गांधी त्यांच्याकडं आणि मला तिथं सांगितलं काय कसं काय. तर साहेब मी आता काय मी विरोधी पक्ष निवडून आलेला आहे आणि त्यामुळे मला काही इतकं विशेष नाहीये, नाही पण तुमचं असेल की मत सांगा. म्हटलं काय नाही असं काय नाही करतो. आणि त्यावेळी एक मतांनी सरकार ते अटल बिहारी साहेबांचं पडलं. हे एक महत्वाचा मुद्दा जो होता ना, आणि म्हणून पवार साहेबांनी कुठेतरी किंवा पडलं की कोणतरी काश्मीरमधला एक जण होता किंवा इथला एक सदस्य होते त्यानं पाडलं म्हणण्यापेक्षा रामचंद्र सरकार पडलं हे का समजू शकत नाही. तर ह्या पद्धतीचं सांगू शकत नाही, सांगत नाही आपण. आणि दुसऱ्या वेळा तर माझे गुरु तुले दिबा पाटील साहेब यांच्या विरुद्ध मला निवडणूक लढावं लागली आणि तिथे मी जिंकलो. पण नंतर सुद्धा दोन्ही वेळा मी जिंकलो तरी दिबा पाटलांसमोर गेल्यानंतर त्याच्या पायाला हात लावूनच मी कधी पुढे लागलो. आणखी साहेबांकडे गेल्यानंतर सुद्धा त्यांच्याही पायाला हात लावूनच मी पुढे वागत होतो. म्हणजे अगदी ते हयात असेपर्यंत निवडणुकीच्या काळात जिंकल्यानंतर तितकं जर सोडलं तर बाकी मला त्याचा कधी अभिमान नाही वाटला, काय नाही. आपलं एकंदरीत स्वतंत्र जे आहे मित्रांनो, हा आपल्याला साधेपणा जो आहे म्हणतो आपण, तो साधेपणा असा आपल्याला उपयोगी पडतो की सर्वांच्या मध्ये आपण मिळून वागलो तर कोणाचे आपण शत्रुत्व अंगावर येत नाही आणि ते जपलं. आता आज आपण पाहतोय की इतकी मोठी सबनीस साहेब आणि ते ज्या पद्धतीने बोलतात वागतात, दुसऱ्याला मोठेपण देतात, हे आपण सगळ्यांनी शिकण्यासारखं आहे. कारण त्यांची 75 वर्ष साजरा होतोय. अमृत महोत्सव मलाही 75 वर्ष चालू आहे. साधारणतः आम्ही वयामानाने सारखेच आहोत. पण मी लहान माणूस आहे कारण माझं भाषण विषण काही नाही. मला आपलं पेन चेकवर सही करता येते. मला त्याचं काही जास्त काही येत नाही. आणि दळवी साहेबांनी जे काम केले ना त्या पद्धतीने मी जातो. सहकार्यानं बरोबर घेऊन जायचं, त्यांच्या बरोबर रमून जायचं, त्यांच्यावर काम करायचं आणि त्याच्यामुळे असं होतं की काम चांगलं होतं. साहेबांनी अनेक क्षेत्रात प्रावीण्य मिळवलंय, अनेक पद्धती सुरू केल्या. त्यातलं भीष्माचार्य म्हणता येईल असंही त्यांना म्हणावं लागेल आपल्याला. भले सुरुवात आहे कुणीतरी केलं असेल त्या योजनेची, पण त्यातलं प्रभावी काम जर कुणी केलं असेल तर साहेबांनी केलंय. आणि त्याच्यामुळेच ते जिथं उभे राहतात ना, अमिताभ बच्चन म्हणतो ना, मैं जहाँ खड़ा रहता हूँ वहां से सारी सुरू होता है. अशा प्रकारे ते झालेलं आहे. बघा ना तुम्ही 12 माणसातले 5 शिक्षक, 12 माणसातले 5 शिक्षक, गावातले 7 माणसं आणि आज 750 गावातले लोक हे मुंबईला, ठाण्याला, आमच्या नव्या मुंबई तिथे पनवेलला, कामोठ्याला असतात. हे सगळं कामाला असलेले पण आवडीनं गावात येतात, गावाच्या प्रत्येक कामात भाग घेतात. आणि ही जादू त्यांच्याकडे काम करून घ्यायचं फक्त दळवी साहेबच करू शकतात, बाकी कोणाला शक्य नाही. आणि रसिको, लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान आयोजित आई सन्मान सोहळा आणि जीवन गौरव सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण वळत आहोत. मी लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय महेंद्र भारती सरांना आभार व्यक्त करण्याची विनंती करते. खरोखर मला त्यांच्याविषयी एक वाक्य बोलावंसं वाटते. सहिष्णुतेला असेल जागा हृदय तळाशी, सहिष्णुतेला असेल जागा हृदय तळाशी, दुसऱ्यासाठी खर्चून सुद्धा उरता येतं, दुसऱ्यासाठी खर्चून सुद्धा उरता येतं. खरं तर
जसं मगाशी म्हटले, प्रत्येक वेळी प्रस्तावना महेंद्र भारतींची ऐकतो, यावेळी पांडुरंग भोसले सरांची ऐकली. हा बदल फक्त आम्ही मामाही म्हटले की आपण थोडासा बदल करू आणि प्रस्तावना आपण भोसले सरांना करायला सांगू, म्हणून आम्ही हा बदल केला. भोसले सरांना प्रस्तावना करायला सांगितली. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनेते आदरणीय रामसेठजी ठाकूर सर, याची माझी काहीच ओळख नाही, काही नाही. पहिल्यांदाच मी त्यांच्या घरी गेलो भेटायला आणि आता ते ओळखत नाहीत, मी त्यांना ओळखत नाही, तरी सुद्धा सरांनी मोठ्या आदरतेने समोर पाहिलं, लगेच बोलवलं. काय काम आहे? म्हणलं सर असं असं आहे आणि दळवी सरांना आम्ही जीवन गौरव देणार आहे, तुम्ही आमच्या कार्यक्रमाला यायला पाहिजे. त्यांनी सर्व ऐकून घेतलं. म्हटलं आता मी अमेरिकेला जाणार आहे. आता आमचा कार्यक्रम ठरला होता आधी 4 तारखेला घ्यायचा. सर म्हटले मी आता जाणार आहे अमेरिकेला. तर म्हटलं ठीक आहे. सरांनी आम्हाला पर्याय सांगितला आणि मग पुढची तारीख घेतली आणि पुढच्या तारखेत पण असा घोळ झाला. आज आम्हाला सकाळी कार्यक्रम घ्यायचा होता. तर सकाळी आज ठाकूर सर नाशिकला गेलेले होते. ते म्हणले आता टायमिंग कसं आपलं जोडायचं. रवी सरांनी काय केलं, ते म्हणले आता टायमिंग आपलं कसं करायचं. बघा मी ठिकाणी थोडंसं हे करून संध्याकाळचं टायमिंग घेतलं. हॉल आपला उपलब्ध होत नव्हता, तरी सुद्धा हॉलच्या जे मॅनेजर आहेत भोसले, त्याचंही नाव भोसलेच आहे. पण त्यांना म्हणलं असं असं आमचा प्रॉब्लेम आहे, तर आम्हाला काय करता येईल, नसेल तर आम्ही दुसऱ्या हॉलमध्ये घेऊ. तर मग त्यांनी आपल्यासाठी हा आत्ताचा जो कार्यक्रम इथं होणार होता तो दुसऱ्या ठिकाणी त्यांनी शिफ्ट करून आपल्याला हा हॉल उपलब्ध करून दिला. त्यामुळे त्या मॅनेजर भोसले यांचंही आपण पहिला आभार मानतो. ठाकूर सरांचंही मी आभार मानतो. त्यांनी वेळेत वेळ काढून नाशिकवरून सुद्धा एवढा प्रवास करून सुद्धा ते इथं आपल्या दळवी सर म्हटल्याप्रमाणे सर्वांच्या आधी आले. तसेच सबनीस सर हे गेले वर्षभर प्रत्येक कार्यक्रमाला त्यांचे यायचं कबूल केलेल्याप्रमाणे ते वर्षभर प्रत्येक कार्यक्रम आमच्याकडे आलेले आहेत आणि इथून पुढे पण त्यांनी कबूल केलेलं आहे. कोणत्याही कार्यक्रमात तुम्ही बोलवा, मी हजर आहे. तर सरांचंही मी आभार मानतो, दळवी सरांचंही आभार मानतो, त्यांच्या सर्व कुटुंबियांचं. तसेच अरुणोदय फुले सर आहेत, त्यांचंही मी आभार मानतो. ते वेळ काढून इथं आलेले आहेत. तर स्टेजवरील आपले विकास देशमुख सर आहेत, त्यांचेही आभार मानतो. पवार सर आहेत, मेन कुदळे सर आहेत, मोरे सर आहेत, आपले मोहिते सर आहेत, आंधळे सर आहेत, यांचेही मी आभार मानतो. आपल्या सर्वांचे आभार मानतो. कार्यक्रम जे संपला असं जाहीर करतो. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.